मी श्री श्री सद्गुरू दादा महाराज वंदनीय ताईमाऊली स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी नगरकर काका आणि मंदिराचे संस्थापक सदस्य श्री PR कुलकर्णी यांना मी इथं आमंत्रित करतो. आपण त्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. त्याचबरोबर शिवापूर शाखेचे प्रमुख कल्याणीताई पुरंदरे आणि अमोल पुरंदरे इथं आलेत, त्यांना मी इथं आमंत्रित करतो. त्यांचंही आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार अर्थात स्वामीवार दिनांक 19 डिसेंबर 2024. 19 डिसेंबर 2024 ही तारीख आपल्या चिरस्मरणात राहील, कायम लक्षात राहील. का हो, एवढं काय त्यात? ही तारीख कायम लक्षात राहील कारण आजच्या मंदिराच्या आपल्या इतिहासामध्ये आजच्या दिवशी ज्यांच्या शुभहस्ते आरती झाली ते आपल्या मंदिराचे संस्थापक अध्यक्ष श्री श्री सद्गुरू दादा महाराज आणि वंदनीय ताईमाऊली. टाळ्या तर व्हायलाच पाहिजे का नको? आणि याची डोळा हा सोहळा, हा आरतीचा सोहळा ज्यांना पाहायला मिळाला ते सगळेजण धन्य आहेत. आम्ही खरोखर धन्य झालो. मनामध्ये भीती होती तेव्हा आरती म्हणता येईल का. सद्गुरूंचा मोठा आधार असतो. ते कसं असतं ते इथं आल्यानंतर कळतं की बाबा सद्गुरू नाहीत, आतमध्ये आहेत आणि आपल्याला आरती म्हणायची आहे. माणूस एकटा असतो तेव्हा त्याला कसं वाटतं, तर ते साधारणतः अनुभव आता आपण सर्वांनी घेतलेला आहे तो. आणि तो अनुभव खरोखर म्हणजे फक्त अनुभवण्यासारखाच होता अनुभव असा. आणि परीक्षेत आपण कितपत उत्तीर्ण झालो हे सद्गुरू दादा महाराजच सांगतील. आजच्या आरतीचे आम्ही सगळे भाग्यवान आहोत. आणि आज सद्गुरूंचा सन्मान करायला मी या मार्गातील ज्येष्ठ अधिकारी नगरकर काकांना मी विनंती करतो की आपण सद्गुरू दादा महाराज यांचा यथोचित सन्मान करावा. आणि शोभाताईंना मी विनंती करतो की आपण ताईमाऊलींचा सन्मान करावा. आणि हा सन्मान बघावा इथं. आणि आपण इथं आदित्यताई या टाळ्यांच्या. जोशी काका, नांगरे काका आपण मागं उभा राहायला काय हरकत नाही, या. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कारण हा सोहळा परत आपल्याला केव्हा पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. ताईमाऊलींचा सन्मान होतोय. आदित्यताई या, आपण कल्याणीताई आपण या. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजचा दिवसच खरा म्हणजे सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा सोहळा. मी म्हटलं हा इथं सोहळा चालला, आजचा दिवस आमच्या लक्षात राहील. आपल्या मंदिरातील सेवेकरी वैशालीताई हे 2 शब्द बोलणार आहेत. वैशालीताई. स्वामी सद्गुरू आणि गुरुमाऊलींनी आरती केली. आपण दरवेळेस आरती जे करतो त्यांना आपण स्वामीचा आशीर्वाद म्हणून काही ना काही देतो. आता सद्गुरू आणि गुरुमाऊली आरती करतात म्हणत त्यांना काय देणार हा प्रश्न 2 मिनिटं आमच्या म्हणजे डोक्यात होते की आपण जे स्वामींच्या रूपातून जे प्रत्यक्ष आपल्याला सगळं काही देत आहेत त्यांना आपण काय देणार. पण तरी अशी एक गोष्ट आपल्याकडे आहे की जी आपण त्यांना देऊ शकतो. आपण जेवढे सेवेकरी आहोत ती आपण आपली सेवा वाढवून म्हणजे आपण काय देऊ शकतो तर आपल्या सेवेमध्ये वाढ करू शकतो. फक्त मध्ये 1-2 प्रसंग असे झाले की काही कारणांनी सद्गुरूंना पण मंदिरात मी काम करताना पाहिलंय
आपण म्हणजे तेव्हा मला जाणवलं की सेवेकरी कुठले तरी आपण स्वतः कुठेतरी कमी पडतोय की तिथं सद्गुरूंना स्वतःला काम करावं लागलं. ती गोष्ट थोडंसं मनाला पटली नाही. त्यामुळे मी आता हा शब्द देऊ शकते त्यांना की त्यांच्यावर परत ही वेळ येणार नाही आणि कुठलंही काम त्यांना करावं लागणार नाही. हा शब्द मी त्यांना देते. स्वामी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. खरोखर हा शब्द मोठा शब्द आहे. तो आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि मनापासून प्रयत्न केले पाहिजेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज मार्गशीर्ष महिना सुरू आहे. भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, भगवद्गीता अध्याय क्रमांक 10, त्यामध्ये असा उल्लेख आहे, ऋतूमधल्या सगळ्यात ऋतू चांगला कोणता ऋतू हे सहज सांगू शकतो आपण. कुठला चांगला ऋतू? वसंत ऋतू. ऋतू बरोबर ना. आणि महिन्यामध्ये चांगला कुठला महिना, तर ह्याचा उल्लेख भगवद्गीतेमध्ये केलेला आहे की सगळ्यात उत्तम महिना हा मार्गशीर्ष महिना आहे. मार्गशीर्ष महिन्याचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, ह्या महिन्यामध्ये सूर्य दक्षिणेकडे शेवटपर्यंत जातो आणि मग उत्तरेला सुरुवात होती त्याची उत्तरायण. जेव्हा उत्तरेला जायला सुरुवात होतं तर तो दिवस असतो कुठला? तो दिवस ठरलेला आहे. तर तो दिवस आहे 22 डिसेंबर, ज्याला आपण म्हणतो सगळ्यात लहान दिवस. तिथून उत्तरायण सुरू होतं आणि 22 डिसेंबर हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये येतो. थंडीची चाहूल लागलेली आहे, थंडी आहेच. निसर्ग आता पहा आपण सगळीकडं थंडी आहे, गुलाबी थंडी आहे. निसर्ग सहस्त्र हाताने आपल्याला देतोय. जेवढं तुम्ही घ्या तेवढं तुम्ही घ्या. तुम्हाला जेवढं घेता येईल तेवढं तुम्ही घ्या. बागामध्ये, रस्त्यावर, मैदानात तरुण, बाल, वृद्ध आपापल्या परीने व्यायाम करत असतात. स्वेटर, शाली, कानटोप्या बाहेर आलेल्या असतात. आणि महिना पौर्णिमा झाल्यानंतर, दत्त जन्म झाल्यानंतर, जी पौर्णिमा झाल्यानंतर जो मास सुरू होतो त्याला म्हणतात धनुर्मास. धनुराशीमध्ये सूर्याचा प्रवेश होतो, तो धनुर्मास. त्याला आपण धुंदुरमास म्हणतो. धुंदुरमास. आता मला जोशी काका आणि काकू यांची फार आठवण होती. धुंदुरमास म्हटल्यानंतर काय हो, पहाटे पहाटे सकाळी सकाळी जेवण करायचं. छान डाळ मुगाची खिचडी, सार, वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी, लोणी. आता जास्त शब्द बोलत नाही, लाल टपकेल. आणि त्याचबरोबर पुरणाची पोळी. सगळीकडं ह्या धुंदुरमासाचा सोहळा सगळीकडे साजरा होत असतो. पहाटे पहाटे असे मोठे मोठे कार्यक्रम होतात, मंदिरात होतात. कसबा गणपतीमध्ये मंदिरात तिथं सोहळा होतो. तर आता मी जोशी काकांना आणि काकूंना का म्हटलं, कारण जोशी काका हे खवय्ये आहेत आणि जोशी काकू सगळेजण आमच्या इथं सुगरण आहेत. तो त्या ठिकाणी सगळेजण सुगरण आहेत, पण सुगरणामधले जे प्रिन्सिपल जे आहेत ते आमचे जोशी काकू आहेत, भारती काकू. तर त्यांनी जर मनावर घेतलं, अन्नछत्र विभागाचे प्रमुख जोशी काका सगळ्यांना आग्रहाने वाढतात, तर त्यांनी जर मनावर घेतलं आणि ताई माऊली सुद्धा म्हणजे दुसऱ्यांना खाऊ घालण्यात पटाईत आहेत, ते असा एखादा कार्यक्रम ह्या महिन्यामध्ये करायला काही हरकत नाही असं मला फार मनापासून वाटतं. आणि त्याचबरोबर आता वर्षाखेर आहे आणि हा महिना काय उत्तम आहे, तर त्याच्यामध्ये कारण अजून एक असं आहे की 24 तारखेला 24 डिसेंबर ही तारीख अशी आहे की आपण विसरूच शकणार नाही, कोणीच विसरणार नाही.
कारण 24 तारखेला श्री श्री सद्गुरू दादा महाराजांचा वाढदिवस असतो. त्यामुळे हा सप्ताह बघा कसा एकदम सुंदर आहे. सगळीकडे आनंदी वातावरण असतंय. वर्षाखेर म्हणजे लोक रजा संपवायच्या मार्गाला असतात आणि IT मधल्या लोकांना जरा काम कमी असतं डिसेंबर महिन्यात, असं आमची मुलं सांगतात. पण ते रात्री 12पर्यंत काम करतात. ते बाकीचं माहीत नाही, पण तेव्हा आम्हाला जरा काम कमी आहे असं म्हणतो. म्हणजे असं सगळ्या गोष्टी सगळीकडनं जुळून येतं. आणि बाजारामध्ये चांगले पदार्थ पण मिळतात. भाज्या चांगल्या मिळतात. जोशी काका भाज्या बघण्यामध्ये म्हणजे मंडईमध्ये फिरायला त्यांना फार आवडतं. आणि त्यांनी भाज्या आणलेल्या त्याचं वर्णन ते ऐकायला सुद्धा आम्हाला फार आवडतं. तर पुन्हा पुन्हा मी म्हणतो की बाबा आपण हे मनावर घ्यायला काही हरकत नाही. आणि आज आपण जसं सद्गुरूंचं कडे बघितलं, जी आरती ज्यांनी केली, आणि आज स्वामींचं जे रूप आहे श्रीकृष्णाचं रूप आहे. आणि श्रीकृष्ण हा सगळ्यांना अतिशय जवळचा वाटतो. आणि सद्गुरू दादा महाराजांचा ते श्रीकृष्ण म्हणजे अगदी आवडता विषय आहे. आणि सद्गुरूंच्या हस्ते आरती, स्वामींची आरती श्रीकृष्णाच्या रूपातली, तर हे गणित म्हणजे फारच सुंदर गणित आहे. त्या गणितज्ञाला सुद्धा गणित सुटणार नाही अशा पद्धतीचं गणित आहे ते. असं छान सुंदर आहे. मूळ नाव श्रीकृष्णाचं. वा, सद्गुरूंचे नाव जे आहे मूळ नाव ते श्रीकृष्णच आहे. बघा म्हणजे किती योग जुळून येतात. आज मी जरा जास्त बोलतोय पण राहू दे. असं हे सगळं छान जुळून आलंय. आणि आजच्या महाप्रसादाचे जे मानकरी आहेत ते एक स्वामी भक्त आहेत. कोण स्वामी भक्त आहेत? तर स्वामी भक्त आहेत. आज श्रीकृष्णाचं रूप घेतलेलं आहे. आणि आज इथं सद्गुरू दादा महाराज आरतीसाठी, ताई माऊली आणि सद्गुरू दादा महाराज आरतीसाठी मंदिरात गेले, त्यावेळेस इथं सुद्धा एक चमत्कार कसा घडतो, म्हणजे अस्तित्व आहे हे कसं जाणवलं. या ठिकाणी आता मला माहीत नाही, एक ताई आल्या होत्या, त्यांचं नाव रेवा काटे, सौ रेवा काटे. ते इथं मंदिरात आले आणि त्यांच्या हातामध्ये एक गोंडस बाळ होतं. आणि शेवट त्यानं विचारलं त्यांनी, मला आतमध्ये दर्शनाला जायचंय, तर आरतीची वेळ आहे. लगेच तिथून सद्गुरू दादा महाराज सांगितलं त्यांना येऊन द्या आतमध्ये. त्या रेवा काटे ताई ज्या आहेत त्यांना स्वामींचा आशीर्वाद मिळाला आणि 12 वर्षानंतर, लग्नाच्या 12 वर्षानंतर बाळ झालं. आणि ते स्वामींच्या चरणावर ठेवण्यासाठी आज त्यांना त्या बाळाला घेऊन आले होते. बघा योगायोग कसा असू शकतो. म्हणजे योगायोग आहे का काय आहे ते आता नगरकर का आता शब्द मला नाही सुचत, पण हे असं घडलं. मात्र श्रीकृष्णाच्या रूपातील स्वामी आतमध्ये प्रत्यक्ष आपले सद्गुरू दादा महाराज आणि ताई माऊली आरतीसाठी आहेत. आरतीचं ताट हातामध्ये आहे आणि प्रत्यक्ष श्रीकृष्ण बाळकृष्ण जो आशीर्वाद घेऊन आलेला आहे स्वामींचा, त्यांना वाटतं आशीर्वाद आहे आणि आम्हाला वाटतं प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या भेटीला, दोन्ही मी म्हटलंय, प्रत्यक्ष बाळकृष्ण श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांच्या भेटीला इथं आलाय. आणि हा सोहळा मला आणि आपल्या सगळ्यांना पाहायला मिळालं. आमच्यासारखे भाग्यवान खरोखर आम्हीच आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता मी अधिक न वेळ घेता सद्गुरू दादा महाराजांना सांगतो की आपली अमृतवाणी आम्ही ऐकण्यासाठी फार उत्सुक आहेत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अन्नछत्र विभागाचे प्रमुख जोशी काका इथं 2 शब्द बोलणार आहेत. इथे श्री स्वामी समर्थ. आज मी नेहमीप्रमाणे इथे एवढ्यात फीडबॅक मिळालेले 1-2-3 अनुभव सांगायला उभा आहे. आजचे जे अनुभव आहेत ते बाहेरगावचे आहेत. आपण नेहमी म्हणतो की दादा जे काय सांगतात तर त्याचा काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काय असेल ते तुम्ही इथे येऊन मंदिरात सांगत जावा. त्या माध्यमातून ह्या 15-1 दिवसात 3 अनुभव आपल्याला इथे ऐकायला मिळाले. ते सर्व पॉझिटिव्ह आहेत. पहिला अनुभव असा आहे त्यातला की एक मुंबईचे सेवेकरी आहेत. आता बघा ह्याच्यात कसं आहे, दादा जेव्हा सांगतात
प्रत्येकाला इथे शंका समाधानाला कुणी आलं की दादा सांगतात नेहमी की धीर धरा, संयम ठेवा, लगेच काही त्याचं गुण येईल असं नाही, थोडा कालावधी जाऊ द्या. तर त्याच माध्यमातनं जून महिन्यामध्ये एक भक्तांनी दादांना शंका विचारली होती. त्यांच्या घरामध्ये त्यांच्याच घरातली एक व्यक्ती पाठीचा जो मणका आहे त्याच्या आजाराने फार त्रस्त होती. ऑपरेशन झाली, मेडिकल चालू होतं, पण काही त्याला गुण येईना. मग त्याच काळात जूनमध्ये, आता हा डिसेंबर आहे, जूनमध्ये त्यांनी दादांना विचारलं याच्या संदर्भात काय करता येईल वगैरे. दादांनी सांगितलं सगळं आणि 6 महिन्याचा पिरियड गेला. त्यांना जो काही उपाय सांगितला होता त्या एक 15 दिवसापूर्वी आपल्या मंदिरात आल्या होत्या स्वतः भेटायला दादांना, की ज्यांच्या संदर्भात त्यांनी विचारलं होतं आजारी, तो माणूस आता घरात धडधाकट आहे, घरात फिरतो, चालतो, व्यवस्थित त्याच्यात सुधारणा होते. मेडिकल आहेच, पण शेवटी स्वामी पण आहेत त्याच्यामध्ये, दादांचं मार्गदर्शन पण आहे. हा एक अनुभव आहे. दुसरा एक अनुभव बाहेरगावचाच आहे, पंढरपूरचा आहे. आधीचा सांगितलेला आहे तो मुंबईचा होता. पंढरपूरचा असा आहे की त्याचे काही प्रॉब्लेम होते, त्या संदर्भात गायडन्स केलं होतं दादांनी. त्याचं ते दादांनी सांगितलेलं उपाय चालूच होते घरी. मधल्या काळात ती व्यक्ती अक्कलकोटला दर्शनाला गेली. अक्कलकोटला दर्शनाला गेल्यावर तिथे त्यांना इच्छा झाली आपल्या घरी स्वामींची मूर्ती नाही आहे तर आपण विकत घ्यावी. तर साधारण 5-6 किलो वजनाची त्यांनी स्वामींची मूर्ती विकत घेतली, घरी आणलं, प्राणप्रतिष्ठापना केली, अभिषेक. आणि जेव्हा अभिषेक करायला तो ती व्यक्ती बसली घरात, तांबणामध्ये मूर्ती ठेवलेली, आता जड मूर्ती भरीव. तर त्यांनी फोनद्वारे आम्हाला सांगितलं की ती मूर्ती तरंगत होती त्या ह्याच्यामध्ये, तांबणामध्ये. म्हणजे ह्याच्यातनं एकच होतं की दादांनी जे काय त्यांना सांगितलं होतं त्याची प्रचिती आली त्यांना. म्हणजे त्याचा त्या ह्याचा हेतू हाच आहे की तू अजून पुढे, तू आयुष्यामध्ये पुढे जा, तू उंच उंच टप्पा गाठ, हेच दादांना सूचित करायचं होतं. ते एक झालं. यापूर्वी आपण बऱ्याचदा बघितले, बऱ्याच जणांना लग्न होऊन 5-6 वर्ष झाले, मुलबाळ जरा उशिरा होणं न होणं, त्या संदर्भात सुद्धा दादांनी वेळोवेळी बऱ्याच जणांना मार्गदर्शन केलेलं आहे. मागच्या वेळेस आम्ही एक 7-8 महिन्यापूर्वी पंढरपूरला गेलो होतो. पंढरपूरला आपलं केंद्र आहे. त्या पंढरपूर केंद्रामध्ये आम्ही गेलो असताना प्रश्नोत्तराचा तास झाला होता. त्यावेळेस तिथल्या एका सेवेकरी महिलेने दादांना प्रश्न केला होता, माझ्या मुलाला अजून काही नाही आहे, सुनेला काही नाही आहे वगैरे. तर तिथे दादांनी त्यांना सांगितलं होतं की होईल, काय काळजी करू नका, अमुक अमुक करा. तर त्यांचा ह्या आठवड्यात मला फोन आला की आता त्यांची सून आई होणार आहे. म्हणजे हे सगळी 6-7 वर्षांनी ते सगळं प्रयत्न करूनही होत नव्हतं. सांगायचं तात्पर्य काय, दादा इथे जे काय मार्गदर्शन करतात असं म्हणतात, खोली आहे, खोलीमध्ये अंधार आहे, सूर्यप्रकाश नाही आहे, उजेड कसा येणार. मग आपण काय करतो, पणती लावतो. पण पणती लावतो म्हणून उजेड पडतो हे जरी खरं असलं तरी पणतीला गरज कशाची लागते, माचीसची लागते. माचीसमुळेच तो उजेड दिसतो. तसं गुरु आपले दादा काय करतात, आपल्यातलं जे काही आहे दोष, अहंकार, हे सगळं काढायचं ते काम करत असतात. इथं सतत सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात. आता त्याच्याच अनुषंगाने एक बोलतो. आपण दर गुरुवारी ज्याच्या हस्ते आरती होते त्याचा थोडक्यात वर्णन करतोच आपण, म्हणजे अन्नदाते असू द्यात किंवा आरतीचे मानकरी वगैरे म्हणून. दादा कोण आहेत आता जग जाहीर आहे, सगळ्यांना माहितीच आहे. पण मी एक माझ्या भावना म्हणूयात किंवा एक 2-4 ओळी म्हणूयात, जरा थोडं लिहून आणले ते वाचून दाखवतो. दादा महाराजांची जितकी आसन सिद्धी मोठी आहे त्याहून त्यांची वाचा सिद्धी मोठी आहे दादांची. स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि दादांकडे भक्तिपूर्ण सल्ला मागण्यासाठी जे कोणी साधक येतात त्या साधकांची बहिर्मुखता कमी व्हावी आणि अंतर्मुखता वाढावी यासाठी दादा महाराज सतत प्रयत्न करत असतात. दादा महाराज त्याच्यामध्ये स्वतः आत्मलीन होतात. दादांची ती योगावस्था पाहूनच साधकांना
चैत्यस्थैर्य, वृत्तीमध्ये अचानक येणारी स्थिरता, अचलता लाभते. मला मनापासून वाटतं की बऱ्याच साधकांना तिथेच आत्मबोध होत असावा असं वाटतं. त्यामुळे दादा जे काही सगळे इथं मार्गदर्शन करतात प्रत्येकाला, नेहमी आपण सांगतो, तर ते प्रत्येकाने आचरणात आणावं. दादा जे काही सांगतात त्याप्रमाणे करावं. काळजी करू नये. वेळ लागेल. काय होतं, आपण काळजीच करत बसतो. माणसाची एक काय म्हणायचं त्याला, स्थायी भाव आहे म्हणूया किंवा काही काळजी करतो. पण त्या काळजीने काय होतं, अजून जेवढा आपण आपला जो काय वेळ आहे रुटीन म्हणूयात, तो काळजीमध्ये घालवतो. तो काळजीमध्ये न घालवता जर आपण इथे स्वामी सेवा केली, नामजप केला, तर ती काळजी कमी होईलच. काळजी कमी करणारे स्वामी महाराज आहेत, दादा आहेत. त्यामुळे त्याप्रमाणे प्रत्येकाने जर वागलं तर प्रत्येकाची सुखदुःख आनंदाने झेलायला प्रत्येकजण समर्थ राहील. आणि हे सगळं नामजप स्वामींची सेवा केल्याने सिद्ध होणार आहे. नामस्मरण म्हणजे काय, तू आहेस मी नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे थोडक्यात इथे जे काही दादा प्रत्येकाला मार्गदर्शन करतात त्याप्रमाणे प्रत्येकाने तसं आचरणात आणावं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जोशी काका आत्ता बरंच काहीतरी अवघड आणि थोडं काहीतरी गंभीर बोलले असं मला वाटतंय. सुरुवातीला आपण सामुदायिक जप घेऊ, मग परत बोलू. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. आता एक जवळजवळ 10 ते 15 मिनटं जेवढं कौतुक झालं, म्हणजे तेवढं काही नाही आहे. इथं हा जो परिसर आहे, जो मंदिर आहे, तर तिथे आल्यानंतर एक सेवेकरी म्हणूनच मी येतो आणि सगळ्यांनी त्या हेतूनच तिथे यावं. इथं आपण जे करतो, म्हणजे मी आत्ता ज्या ताई म्हणल्या की इथं मला काही करायला लागलं वगैरे, तर असं उलट मला काय वाटत नाही. उलट सगळेजण तुम्ही सेवा करता आणि मी नुसतं बसून राहतोय, तर असं मला नेहमी वाटतं की अरे काहीतरी सेवा इथं आपली पण घडायला पाहिजे ना. बाकी
अध्यक्ष किंवा जे काय असेल ते आपण कागदोपत्री किंवा ह्या परिसराच्या बाहेर ते ठीक आहे असं वाटतं किंवा जेवढं कौतुक हल्ला साहेबांनी केलं किंवा जोशी साहेबांनी जे केलं, तर असं काही नाही. एक सामान्य आपण मनुष्य जे सामान्य सेवेकरी महाराजांच्या पुढं आपण कोणीच नाही. जे काय जेवढं करतो ते इतकं नगभरसुद्धा काही नसतं. आपल्याला फक्त वाटतं अरे आपण एवढं केलं एवढं केलं, त्याच्या नगभरसुद्धा नाही. अनेक योगी आहेत, अनेक तपस्वी आहेत. नगरकर काका इथं बसलेले आहेत, एवढे मोठमोठे अधिकारी पुरुष इथे आहेत. त्या मनाने जे करतो कुठेतरी आपलं किरकोळ स्वामींच्या चरणी रुजू व्हावं, स्वामींना अशी विनंती करतो, प्रार्थना करतो नेहमी. आणि इथं आल्यानंतर जो आपण मान दुसऱ्यांना देतो ना, तो त्या व्यक्तीला खूप ते भावतं. समीर आता इथे आहेत, समीर फिरतायत बऱ्याचशा देवळातनं, बघतात ते कशी परिस्थिती आहे, कशी असते. आणि इथं आल्यानंतर आपण समोरच्याला किती तो सन्मान, तो मान, आरती करायला मिळणं हे खूप स्वतःला त्या लोकांना खूप असं आनंददायी वाटतं. अरे आज मला आरती करायला मिळाली इथे. आणि आज जेव्हा मी प्रत्यक्ष उभं होतो, म्हणजे प्रत्यक्ष स्वामींच्या समोरच उभं राहिल्यानंतर मनाची काय अवस्था होती ती तिथे जाऊनच आपण जेव्हा बघू तेव्हा ते समजतं ते की परब्रह्म समोर आहे आणि आपण त्याच्या समोर उभे आहोत. असा प्रत्येकाला तो मान मिळावा, सन्मान तो प्रत्येकाला मिळावा असं मला वाटतं. मी इथे आहे, मी कधीही करू शकतो, पण जो येणारी व्यक्ती आहे त्याला जर का आपण आपल्या घरी आल्यानंतर आपण जसं त्याला तो एक आदरातिथ्य आपण म्हणू, जसं आपण देतो तसंच की इथं आल्यानंतर हा प्रत्येकाला तो मिळावा, ती सेवा प्रत्येकाला ती करायला मिळावी. आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला की ते समाधान आपल्याला खूप वाटतं. खूप मलाही तो आनंद होतो, मलाही समाधान मिळतं. त्याचं काम झालं, एखाद्याचं काम झालं तर आपली तेवढीच एक पावती असते ती. फक्त तो अनुभव कशा करता की इथल्या आल्या जमलेल्या लोकांना किंवा जे या यूट्यूबद्वारे जे बघतायत त्या भक्तांना समजावं की महाराजांचं कसं कार्य सुरू आहे इथं. ते नुकताच मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि झाले तरी 15 दिवस झाले सुरू होऊन. मला मागच्या वर्षी आम्ही पंढरपूरला गेलो तर एक नवीन जागा आम्हाला जोशी काकांनीच दाखवली होती, विष्णुपद म्हणून अशी ती जागा आहे, विष्णुपद. आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये हल्ला साहेबांनी आत्ता सांगितलं की श्रीकृष्णाने जे उल्लेख केला की हा महिना सगळ्यात उत्तम महिना, पुरुषोत्तम मास जे म्हणतात, श्रीकृष्ण सांगितलं की महिन्यातला महिना, जसा मी देवांमध्ये मी श्रेष्ठ आहे तसा महिन्यामध्ये हा महिना श्रेष्ठ आहे. कार्तिक वद्य त्रयोदशी आपल्याला जर का आठवत असेल की ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली. ज्ञानेश्वर माऊलींचा जो समाधी दिन संपूर्ण जगाच्या दृष्टीने दुःखाचा दिवस, आणि प्रत्यक्ष पांडुरंग तिथे हजर होते समाधीमध्ये. समाधीचं दार वरचा जो शिळा लावला गेल्यानंतर पांडुरंग स्वतः बाहेर आले आणि पंढरपूरच्या दिशेने निघाले. सगळा तो त्यांचा लवाजमा निघाला. पंढरपूरमध्ये आल्यानंतर पंढरपूरमध्ये त्यांना पाऊल टाकवेना, इतकं दुःख झालं. देवालाही दुःख होतं बरं का. आपला जर का भक्त एखादा असं जातो म्हटल्यानंतर सोडून चालला, महाराजांनाही खूप दुःख झालं होतं. चोळप्पा म्हणजे त्यांचा खूप प्रिय शिष्य होता, चोळप्पा गेला. म्हणजे जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा महाराजांनी सांगितलं की आता मी माझ्या लीला कोणाला दाखवू म्हणले, मी पण माझा अवतार संपवणार लवकरच. आणि लवकरच त्यांनी पण अवतार संपवला. तेव्हा स्वामी सूत म्हणजे मुलगा, स्वामींनी ज्यांना आपला मुलगा मानला होता, मुंबईला चेंबूरच्या मठात किंवा गिरगावचा मठ ज्यांनी स्थापन केला कांदेवाडीमध्ये, त्यांच्या निर्वाणीच्या क्षणी जेव्हा ते गेले, जेव्हा त्यांनी देह ठेवला, तर महाराजांनी इथे काय केलं की झोपाळ्यावरती बसले होते, झोपाळा सोडून त्यांनी जमिनीवरती अंग टाकलं, जसं लहान मुलगा अंग टाकतो, आणि अक्षरशः गडाबडा ते लोळत होते. 8 दिवस त्यांनी अन्न घेतलं नाही, आंघोळ केली नाही, गंध लावून घेतलं नाही. म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म असून सुद्धा हे दुःख वाटतंच. आपला भक्त चाललाय, भक्त गेलाय, ते दुःख पांडुरंगाला झालं. पंढरपूरमध्ये तो मंदिरामध्ये काही जायला तयार नाही. पांडुरंग जिथे राहिले, पंढरपूरच्या बाहेर सरणं 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरती चंद्रभागा आणि पुष्पावती अशा 2 नद्यांचा संगम जिथे आहे, मोठी शाळा, मोठा खडक आहे तिथे, त्या खडकावर तिथेच पांडुरंग राहिले.
तिथेच का राहिले? कारण तिथे ते विष्णुपद होतं. विष्णुपदाच्या बाबतीत अनेक आख्यायिका आहेत. एक गयासूर नावाचा राक्षस होता. आसुरी वृत्तीने संपूर्ण थैमान घातलेलं राक्षस शेवटी तो, पण कुठेतरी विचार बदलला मनातला, देवांना शरण गेला. ब्रह्मदेव यज्ञ करतायत म्हटल्यानंतर तो ब्रह्मदेवांपाशी गेला की त्यांनी सांगितलं की ह्या संपूर्ण भूमंडलावरती योग्य जागा तुम्हाला कुठे मिळत नसेल तर मी माझं शरीर द्यायला तयार आहे यज्ञाकरता. ब्रह्मदेवांना आनंद झाला. राक्षस असून जर का हे शरीर मिळते म्हटल्यानंतर त्याला पालथं झोपवलं. आता आपण आपला फक्त विचार करतो आपल्या देहानुसार. राक्षसी देह किंवा देवांचा जो देह आहे तो कितीतरी पटीने अधिक असतो. यज्ञकुंड मांडलं गेलं त्याच्या पाठीवरती, पण तो अधनमधनं तो हलायचा. तो हल्ला की यज्ञकुंड हलायचं. ते विष्णूंनी काय केलं, त्यांचं उजवं पाऊल त्याच्या मानेवरती ठेवलं. त्याच्या डोक्यापाशी त्याचं इथं पाठीमागं त्याचं उजवं पाऊल ठेवलं विष्णूंचं. आपल्या भारतामध्ये उत्तर प्रदेशमध्ये जो एक भाग आहे गया म्हणून, तिथं त्याचं ते डोकं होतं. तिथं विष्णूंचं पहिलं पाऊल. आता गयाला कसं करतात की श्राद्ध कर्म म्हणा किंवा पिंडदान किंवा नारायण नागबळी अशी जी काय कार्य असतात ती तिथे करतात. गयाला जाऊन मुद्दाम लोक करतात की तिथे एकदा केलं की परत करायची आवश्यकता नाही आपल्या पितरांच्यासाठी. एक पाऊल ठेवल्यानंतर यज्ञ सुरू आला तर परत त्याची हालचाल व्हायची. मग विष्णूंनी काय केलं, मोठी शिळा उचलली, ती त्याच्या कमरेच्या भागावर तिथे पाठीमागे ठेवली आणि स्वतः विष्णू त्याच्यावर पाय देऊन उभे राहिले, दोन्ही पावलं अशी ठेवून. तेव्हा तो स्थिर झाला आणि तो यज्ञ पार पडला आणि देवांचा साठी उपयोगी पडला म्हणून सगळ्या देवदेवतांनी पण कबूल केलं. सगळ्या नद्यांनी कबूल केलं की आम्ही याच्या शरीरामध्ये येऊन वास करू. तो जो भाग होता, कमरेवरचा जो भाग होता की ती मोठी शिळा जी होती, तिथे ते विष्णुपद आज जे आहे ते, त्याचं महत्त्व आज असं आहे की तिथे गेल्यानंतर आत्ता मी जसं वर्णन केलं की पितरांच्यासाठी जे काय विधी असतात ते विधी तिथे केले जातात. आणि संपूर्ण भारतामध्ये इतकी पवित्र जागा दुसरी कुठलीही नाही. आणि विष्णुपद जसं राक्षसाचं शरीर जेवढं आवाढव्य होतं तसंच विष्णूंचं पाय जवळजवळ 3 फूट, म्हणजे आपल्यापैकी काही लहान मुलांची उंची म्हणली तेवढं ते पाऊल, 2 पावलं तशी ती 3 फुटाची ती 2 पावलं तिथे उमटलेली आहेत. ती ही जागा इतकी पवित्र. तिथे जर का आज बघितलं की पुंडलिक मंदिर जे आहे पंढरपुरातलं, तिथनं रोज शेकडो नौका येत असतात ते विष्णुपदापर्यंत. हजारो पर्यटक तिथे येतात, भक्त तिथे येतात. आजूबाजूला जंगलासारखं वन आहे, तिथे बसून लोक प्रसाद ग्रहण करतात किंवा अन्नदान करतात. दोन्ही होतं, म्हणजे नौकानयन पण होतं, इकडं देवदर्शन पण होतं. आत्ता ह्या घडीला जर का बघितलं, जर का फोटो वगैरे बघितलं तर ते मंदिर बांधकाम केलेलं असतं. त्याच्यामध्ये विष्णूंची मूर्तीचं कोरीव काम केलेलं आहे, श्रीकृष्ण दिसतो. थोडंसं आपण बाहेर जर का पंढरपूरकडे यायला लागलो तर त्या रस्त्यावरती नारद मंदिर दिसतं, जी भारतामध्ये कमी मंदिरं आहेत. आता विष्णू, नारद किंवा श्रीकृष्ण किंवा विष्णुपद म्हणजे हा काय प्रकार आहे, तर त्याच्याकरता खूप मागे आपल्याला पाठीमागं जावं लागेल श्रीकृष्ण अवतारापर्यंत. म्हणजे विष्णुपद का तिथे आलं किंवा काय त्याचं महत्त्व काय आहे ते आणखीन जास्ती आपल्याला अधोरेखित करता येईल. त्याचं महत्त्व आपल्याला पटकन लक्षात येईल की श्रीकृष्ण अवतारामध्ये जेव्हा विष्णू होते, विष्णूचे जे 10 अवतार आहेत त्यातला हा 8वा अवतार श्रीकृष्णाचा. तिथे असताना म्हणजे भक्त कसा असावा कसा नसावा, किंवा भक्त कसा असावा म्हणलं तर तो पुंडलिकासारखा असावा. त्या भक्ताची ओढ प्रत्यक्ष देवाला पण लागली पाहिजे की मला याला भेटायला जायचं आहे. नारद मुनींना पाचारण केलं गेलं. नारद मुनींना सांगितलं असं असं आपल्याला पंढरपूरला जावं लागेल, पुंडलिकाच्या भेटीसाठी जावं लागेल. द्वारकेमध्ये तर संपूर्ण हा जो
साम्राज्य उभारलेलं होतं हे सगळं सांभाळून किंवा हे सोडून जाणं थोडं अवघड आहे, असं काहीतरी आपण करू की जेणेकरून मला कारण मिळेल. बघा, भगवंत आहे तो, मनात आणलं एका क्षणात तिथे जाऊ शकतो, पण तसं नाही, व्यवस्थित टप्प्याटप्प्याने त्याला जायचं आहे. दोघांचं ज्याला म्हणतात ना की खलबत म्हणा की काय असं ठरतं की उद्याच्या दरबारामध्ये नारद मुनींनी येऊन पुंडलिकाची भरपूर स्तुती करायची. त्या दृष्टीने आपण पंढरपूरला जाण्याचं प्रयोजन करायचं. देव असला तरी बघा कसं श्रीकृष्ण म्हणतो ना, म्हणलं तर राजकारणी आहे, म्हणलं तर खट्याळ आहे, धुरंधर आहे, योद्धा आहे, मुत्सद्दी आहे, काय नाही, जे कुठला गुण नाही, देखणा आहे, मनात जे आणू शकू आणि प्रत्यक्ष परब्रह्म येतो, मनात जे आणेल तो ते करू शकेल. पण मानवधारी जो आपण म्हणतो, मानव देह धारण केल्यानंतर कसं वागायला पाहिजे, मी देव आहे हे तो कुठेही जाणून देत नाही. आपल्यासारखंच सामान्य लोकांसारखंच तो. नारद मुनी दुसऱ्या दिवशी आले, नारद मुनीनं सांगितलं होतं तुम्ही काय काय बोलायचं काय नाही करायचं. नारद मुनींनी स्तुती सुरू केली पुंडलिकाची. देवा म्हटले आपल्याला पुंडलिकासारखा भक्त कुठे मिळणार नाही, पुंडलिक कुठं आहे काय वगैरे सांगितलं, पंढरपूरमध्ये आहे, अमुक आहे, इतकी आईवडिलांची सेवा करतो, कशी करतो, तो कोण होता. तर देव म्हटले हां मग आपल्याला जायला पाहिजे. देवानं हेच हवं होतं ना, आपल्याला जायला पाहिजे म्हणलं तर तिथं परत खट्याळपणा असा केला, सत्यभामेला विचारू आपण कधी निघायचं ते. सत्यभामेला विचारू म्हणलं की इकडं रुक्मिणीचा पारा चढला, ताडकन ती उठून गेली, चालले म्हणली मी माहेरी. आता रुक्मिणीचं माहेर कुठं? पंढरपूर. देवांना काय पाहिलं होतं? हेच सगळं पाहिजे होतं, घडायला पाहिलं होतं. फक्त मी काही नाही करत आहे, हे घडतंय. आता रुक्मिणीला आणायला जायचं आहे. कारण काय? भेटायचं पुंडलिकाला. दिसतंय काय? रुक्मिणीला आणायला जायचं आहे. काय तो परमात्मा करेल काय सांगता येत नाही आपल्याला, त्याच्यात त्या लीला अगम्य असतात. रुक्मिणी गेली, आता देव तो थांबवू शकला असता, जाऊन दिलं तिला, पंढरपूरपर्यंत पोहोचून दिलं. आता त्याच्यानंतर आणायला जायचं, सगळा लवाजमा तो निघाला. बरोबर श्रीकृष्ण म्हटल्यानंतर बरोबर थोड्या गाई वासरं पण हवेत, सवंगडी हवेत, जे लहानपणापासून बरोबर ते सगळी माणसं हवेत. आणि पुंडलिकाकडे जायचं असेल तर नारद मुनी पण हवेत. सगळ्यांना दिसलं पाहिजे ना, नारदांनी देवांना इथं आणलं हे सगळ्यांना दिसलं पाहिजे. म्हणून ते जे नारद मंदिर जे आहे त्या वाटेवरती ते त्याकरता आहे. ते सगळा लवाजमा तिथे आला. आता ते जर का ठिकाण बघितलं ना की पंढरपूरपासून लांब, आणि आता मी सांगितलं की पुष्पावती आणि चंद्रभागा ह्या दोन नद्यांचा संगम, तर अगदी म्हटलं तर जवळजवळ पाण्यामध्येच ते मंदिर आहे असं म्हटलं तरी चालेल. ते आता ते मंदिर आत्ता आहे, पण पूर्वी तो मोठं बेट होतं असं. ते सगळा लवाजमा द्वारकेहून निघाल्यानंतर तिथे आले. आता एकदम पंढरपूरमध्ये जाणं, पुंडलिकाकडे जाणं की रुक्मिणीकडे जाणं पण एकदम नको. देव म्हणले आपण इथे थांबू, श्रीकृष्ण म्हणलं आपण इथे थांबू, थोडे दिवस आपण इथे काही दिवस इथे मुक्काम करू. नारद मुनी पुंडलिकाकडे गेले. त्यांनी सांगितलं पुंडलिकाला, पुंडलिका प्रत्यक्ष भगवंत तुझ्या भेटीला येणार आहेत बरं का, तुझी तयारी असू दे. थोडीशी मनाची कल्पना करून ठेवली त्यांनी. पुंडलिकाला तर खूप आनंद झाला. प्रत्यक्ष श्रीकृष्ण तिथे येतो म्हटल्यानंतर कधी येणार ते देवाच्या मनामध्ये म्हणले. कधी तिथला मुक्काम त्याचा झालेला. आत्ता कुठे थांबलेत? तिथे आम्ही संगमावरती थांबलोय म्हणले. तेव्हा मी तिथे येऊ का? नारद मुनी म्हणले नको नको, तू नको येऊ, देवच तुझ्याकडे येणार, तू कशाला तिथे येतो परत. नारद मुनी परत आले काम करून. रुक्मिणीकडे जायचं का? काही खडा टाकून बघितला. देव म्हणले की नको, रुक्मिणी येईल, ती स्वतःहून येईल, आपण तोपर्यंत थांबू इथे. जसं गोकुळामध्ये वातावरण होतं तसंच वातावरण तिथे परत तयार झालं. तिथल्या जी काय ती कुर्ण होती तिथे त्या गाई वासरं चरायला सोडली. सगळे गोकुळवासी मिळून ज्यांनी काय काय वस्तू काय काय आणल्या, त्या काय काय डबे, आपण आत्ताच्या काळात डबे म्हणू, शिदोरी म्हणतात किंवा
जो काय बरोबर आणला त्याचा स्वयंपाक तिथे केला गेला. तोपर्यंत श्रीकृष्णाने काय केलं की ह्या लोकांना आपल्या श्रमाचं काही कुठे मनामध्ये विचार येऊ नये. द्वारकेपासून आल्यानंतर इथं आल्यानंतर परत सगळं कामाला आपण म्हणतो जशी सुरुवात करायची. आपले सेवेकरी पण तसंच करतात. काही काही परेश पण मी बघतो की कामावरनं आल्यानंतर फक्त घरी बॅग ठेवायची, इथे येऊन कामाला सुरुवात करायची. किंवा नांगरे साहेब पण दिवसभर दुकानात काम करायचं, इथे आलं की परत इथलं काम करायचं. असं सगळं आपले सेवेकरी म्हणजे आता प्रत्येकाचं नावं नको घ्यायला. श्रीकृष्ण आपला नेहमीप्रमाणे बासरी सुरू करतो. श्रीकृष्णाची बासरी म्हटल्यानंतर विचारायलाच नको त्याचं काय वातावरण तिथलं कसं होत असेल ते. त्या जागेला वेणुक्षेत्र म्हणून पण एक नाव आहे का, म्हणजे वेणू त्यांनी वेणुवादन म्हणजे बासरी वादन केल्यामुळं ते जे रूप होतं ते ज्ञानेश्वर माऊलीनं सुद्धा खूप भावलं होतं ते रूप. त्यांच्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी फार छान असं वर्णन केलं की सावळे सगुण हे सकळ जीवांचे जीवन, सावळे सगुण सकळ जीवांचे जीवन, घनानंद मूर्ती पाहता, घनानंद मूर्ती पाहता हरपले मन, घनानंद मूर्ती पाहता हरपले मन, हरपले मन. त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माय, कल्पद्रुमा तळी वेणू वाजवितो आहे, कल्पद्रुमा तळी वेणू वाजवितो आहे. त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माय, कल्पद्रुमा तळी वेणू वाजवितो आहे, कल्पद्रुमा तळी वेणू वाजवितो आहे. त्रिभंगी देहुडा, जसं विष्णूची 2 पावलं आहेत ना तसं तिथे देहुडा चरण पण आहे. देहुडा म्हणजे कसं, श्रीकृष्ण बासरी वाजवतानाचा जर का आपण फोटो बघितला त्याची मान अशी डाव्या बाजूला कललेली आहे, थोडासा मध्ये असा पाठीमध्ये असा वाकलेला, एक पाय सरळ एक पाय असा तिरका टाकलेला, तो त्याला तर देहुडा चरण म्हणतात. आणि तसंच त्या खडकावरती तसंच आहे. विष्णूंची जशी 2 पावलं समचरण जसं आहे तसं ते देहुडा चरण पण तिथे तो ठसा अजूनही आहे. अजूनही त्या गायी वसारांचे ते पावलांचे ते खुरांची चिन्ह तिथे आहेत. जिथं बासरी श्रीकृष्ण ठेवली बासरी अजूनही तिथे तशी ती उमटलेली आहे. आकार त्याचे खूप मोठे आहेत, आपल्या कल्पनेपेक्षा मोठे आकार आहेत ते. सावळे सगुण, सावळा आणि सगुण म्हणजे आपल्यातला झालेला. परमेश्वर कसा आहे निर्गुण, पण इथं तो आपल्याकरता सगुण झालेला आहे. सावळे सगुण सकल जीवांचे जीवन. माऊली म्हणतात की ज्यांचा विष्णूंचं काय आहे, ब्रह्मा उत्पत्ती करतो, विष्णूंचं काम सांभाळण्याचं, आपलं जीवन, आपलं जीवनदाता कोण, विष्णू आहेत ते. आणि घनानंद मूर्ती पाहता, घनानंद मूर्ती पाहता, घन निळसर जो श्रीकृष्णाचा जो रंग आहे, श्रावणातला जर का आपण आभाळ आकाश बघितलं, आभाळ आणि आकाश, मी एकदा मागे पण बोललो होतो की आभाळ हे भरलेलं असं काळं कुट्ट असं, पण आकाश निरभ्र असतं, छान निळा रंग असतो तो. आम्ही कोकणामध्ये जाताना आम्हाला ते मुळशी धरण लागतं. कधी पावसाळ्यात गेलो तर तिथलं पाणी वेगळं दिसतं, आणि जर का ह्या दिवसात गेलो थंडीच्या दिवसात तर वरची आकाशाची जी निळाई आहे ती त्या पाण्यामध्ये पसरलेली दिसते, आणि असं छान निळशार असं पाणी दिसतं. तसं श्रीकृष्णाचा रंग, तो प्रत्यक्ष जो परब्रह्म आहे ते तिथं उभं आहे. आणि त्याच्या बासरी वादनाने काय झालं, त्याचं रूप, त्या रूपाची मोहिनी जशी ज्ञानेश्वरांना पडली, ती ज्ञानेश्वरांना पडली म्हणलं तर ते वर्णन, तो अभंग जर का तुकाराम महाराजांनी वाचला, तुकाराम महाराजांनी लगेच पुढचं त्यांनी सांगितलं की कासे सोन सळा
पांघरे पाटोळा कासे सोनसळा, पांघरे पाटोळा घन नीळ सावळा, घन नीळ सावळा, बाई अंगो राजस सुकुमार, मदनाचा पुतळा राजस सुकुमार, कासे सोनसळा. कासे पितांबर, सोनसळा. पितांबर कसं असं पिवळं सुळसुळीत, श्रीकृष्णाने तसंच केलेलं ते रेशमी पितांबर आहे. पांघरे पाटोळा, तर पाटोळा म्हटलं तर लक्षात नाही येणार, पटोला म्हटलं तर लक्षात येईल सगळ्यांच्या. पटोला साडी, आत्ता जर का बघितलं पटोला साडी कशी सुंदर त्याला विणकाम केलेलं असं जर असते, तसा तो पूर्वीचा शब्द तो पाटोळा की तो दुहेरी म्हणता येईल असा छान त्याचं विणकाम आहे, त्याच्यामध्ये जर लावलेली असा तो शेला त्यांनी पांघरलेला आहे तो. आणि परत तिथंच की घनश्याम सावळा घन निळा, परत तसाच आला तो निळा शब्द तिथे आलाच तो. श्रीकृष्णाचं जे शरीर जो देह होता तो निळसर दिसतोय, सोनेरी पितांबर नेसलेला आहे, वरती तो समजा गुलाबी शेला असेल किंवा लाल शेला असेल, केस शंभरसाळा बांधलेला आहे असं वरती, तरी पण तो वाऱ्याने ते केस हालतायत असे भुरभुरतायत सगळे ते. श्रीकृष्णाचे डोळे म्हटलं तर खट्याळ, जसं देवांचे जे डोळे असतात, मायावी मायाळू कसंही त्याला म्हणा, एक स्मितहास्य गालावर उमटलेलं आहे. आणि ती बासरी इतकी छान, त्याचे सूर असे एकदम मंद सगळीकडे ते बासरीचे सूर ऐकल्यानंतर आपण जे सजीव आहेत, जे पुरुष आणि स्त्रिया आहेत ते तर मोहित होतातच, पण गाई वासर सुद्धा मोहित होतात. ती सुद्धा धावत धावत सगळीकडे यायला, आणि समोर सगळं गोकुळात जसं पूर्वी बसायचे तसे सगळे समोर बसलेले असतात. आणि असा किती वेळ जातो काय माहिती नाही, असे किती दिवस जातात तेही माहिती नाही. हे रोजचंच ठरून जातं. सगळ्या लोकांनी थोडे थोडे पदार्थ बनवायचे, सगळे ते श्रीकृष्ण काय करायचं, सगळे एकत्र करून तो प्रसाद म्हणून सगळ्यांना परत वाटायचा. थोडक्यात का आला. आता हे स्वर्गामधनं सगळे देव बघत असतात, त्यांना वाटतं आपल्याला पण हे कालातलं प्रसाद मिळायला पाहिजे. काही जण काय करतात, माशांचं रूप घेऊन येतात की श्रीकृष्णाने समजा काही टाकलं पाण्यामध्ये तर आपल्याला ते मिळेल म्हणून. पण शेवटी तो भगवंत आहे, त्यालाही ते दिसतं, हे देवच आलेले म्हणतात. त्यांना तो काय देत नाही, तो फक्त ते आपल्या भक्त लोकांनाच ते द्यायचं व्यवस्था करतो सगळी ती. रोजच्या रोज हा सोहळा रोजच चालतो. बासरीवादन, नवीन पदार्थ बनवायचे, श्रीकृष्णाला द्यायचे. आणि एक दिवस मग अशी येते की पुंडलिकाकडे जायची वेळ येते. रुक्मिणीला इकडं वाटतं श्रीकृष्ण इथपर्यंत आले, तो माझ्याकडं का नाही येते आता. तिकडे रुक्मिणी वाट बघते, इकडे पुंडलिक वाट बघतोय. तोपर्यंत मध्ये बरेच दिवस बरेच महिने गेलेले असतात. श्रीकृष्ण म्हणतो ना आपण एखाद्या जागी रमणं, तसं तो त्या विष्णुपद तिथे तो रमलेला असतो. नारद मुनी शेवटी त्याला सांगतात की आपल्याला पुंडलिकाकडे जायचं आहे, तोही तुझ्या भेटीसाठी आतुरलेला आहे. पुंडलिकाकडे जायची वेळ ठरते. तिथे गेल्यानंतर तोपर्यंत पावसाळा सुरू झालेला असतो जवळजवळ. सगळीकडे चिखलाचं साम्राज्य. संध्याकाळची वेळ असेल किंवा दुपारची वेळ असेल त्यावेळेला तिथे गेल्यानंतर पुंडलिकाला आवाज देतं. पुंडलिकाच्या झोपडीमध्ये श्रीकृष्ण जेव्हा तिथे बाहेर येतात त्या झोपडीमध्ये एक असा मंद असा एक प्रकाश पसरतो आपोआप, सोनेरी प्रकाश. पुंडलिक आईवडिलांची सेवा करत असतो. चंदनाचा वास त्याच्या पाठोपाठ हळूहळू यायला लागतो. पुंडलिक ओळखतो भगवंत आला. पण आईवडिलांची तर सेवा अर्धवट राहिलेली आहे. त्यांना त्या काळी तो काय समजा आंघोळ घालणार की जे काय सुरू असेल त्याचं, त्यांची स्वच्छता सुरू असेल ते तर अर्धवट राहतंय. भगवंताला तो म्हणजे नेहमीच्या ते प्रचलित जी गोष्ट आहे त्या गोष्टीप्रमाणे तो ती वीट तिथे फेकतो. म्हणतो इथे उभे राहा तुम्ही, मी ही सेवा संपवून मी लगेच तिथे येतो, तुमच्या दर्शनाला येतो. त्याला आतनं इतकी ओढ लागलेली असते. प्रत्यक्ष भगवंत आलेत म्हटल्यानंतर आपल्या दरवाजामध्ये
आई वडिलांची सेवा तो त्याही परिस्थितीत करून भगवंतापाशी जातो. अक्षरशः त्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू वाहत असतात. भगवंत त्याला विचारतात की आता काय, मी तर तुझ्याकडं आलो आहे, तुला मी वरदान द्यायला आलेलो आहे, काय हवं ते तू वरदान माग. पुंडलिक म्हणतो मला आणखीन काहीच नको, तुम्ही माझ्याकरता तुम्ही इथे आलायत, माझ्याकरता तुम्ही ह्या सगळ्या लोकांना तुम्ही आता इथे दर्शन द्यावं, इथल्या उपस्थित लोकांना, आणि आमच्या तिघांचं जीवन तुमच्याच चरणी इथे संपावं, मला हेच फक्त वरदान द्या म्हणतो, मला आणखीन दुसरं काही नको. म्हणजे मागू शकला असता, काही मागू शकला असता, पण शेवटी भक्त तो, म्हणून तो जेव्हा देव ज्याच्या भेटीला येतात तो भक्त तेवढा उच्च कोटीचा असेल म्हणून तर देव तिथे भेटीला आले. आता इथेच राहा म्हटल्यानंतर विठ्ठलाला म्हणजे श्रीकृष्णाला तिथे राहणं भाग पडतं. असं म्हणतात की त्या काळी परत एवढा प्रचंड पाऊस, चिखल, पाणी तो सगळा अंगावर उडाल्यामुळे त्याचा निळा रंग थोडासा काळपट झाला होता. पुंडलिकाला वचन तर दिलेलं आहे, रुक्मिणीला आणायला तर जायचंय, पण शेवटी हा अवतार पण महत्त्वाचा आहे, विठ्ठल हा अवतार पण महत्त्वाचा आहे. त्यांनी ते मान्य केलं. आणि आज जो आपण बघतो की कमरेवर हात ठेवून जसं तो जी मूर्ती आहे त्याच मूर्तीसारखाच तिथे श्रीकृष्ण आपलं स्वतःचं निळं अंग बदलून काळा रंग स्वीकारून तो तिथे उभा राहिला. तो आपल्याच सगळ्यांच्या करता, म्हणजे संपूर्ण पुढच्या येणाऱ्या पिढीकरता, येणाऱ्या भक्त लोकांच्या करता, आणि कोटीच्या कोटी म्हणलं तरी चालेल, इतकी वर्ष, इतकी युग तो आपल्याकरता तिथे उभा राहिला. त्या विठ्ठलाचा प्रभाव अजूनही आहे. अजूनही सगळीकडं संत लोक किंवा कीर्तनकार म्हणा, प्रत्येकाच्या मुखामध्ये किंवा प्रत्येकाचा जो विषय असतो तो हा विठ्ठलच असतो. त्याच्यामध्ये तो कुठं नाही आहे. परत म्हणजे माऊलीने एकदा परत असंच केलं की असं वर्णन केलं की माऊलींना असं वाटलं की सगळीकडे तोच व्यापलेला आहे. काही घ्या तुम्ही, जमीन घ्या, हवा घ्या, पाणी घ्या, माझं जे सर्वस्व आहे, माऊली म्हणतात की माझं सर्वस्व समजा, आपल्या सर्वस्व काय असतं, आपले आई वडील. जेव्हा गणपती आणि कार्तिक शंकर पार्वती जेव्हा सांगतात की पृथ्वी प्रदक्षिणा जो करून देईल तो सर्वश्रेष्ठ किंवा तो आमचा लाडका असं म्हटल्यानंतर कार्तिक स्वामी पृथ्वी प्रदक्षिणा नाही, पण गणपती काय करतो, आई वडिलांना प्रदक्षिणा मारतो. आपले जे कोण आहे, आपलं सर्वस्व काय तर ते आई वडील आहेत. माऊली म्हणतात की आपले आई वडील ते तर आहेत, पण त्याच्यामध्ये आता सुद्धा मी विठ्ठलाला बघतो, विठ्ठलामध्येच माझं मी सर्वस्व बघतो. सर्व जे काय आहे तो तोच, शून्यापासून सगळीकडं जमीन, मालमत्ता, दागी जे काय असेल मी त्यालाच बघतो, आणि हा सगळीकडं व्यापून तोच उरला आहे. म्हणून माऊलींनी असंच केलं की शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ, राहिला अकळ. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ, राहिला अकळ. बाप रखमा देवी बरू, बाप रखमा देवी बरू, विठ्ठलू सकळ, विठ्ठलू सकळ. कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे, कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनी आमाय, कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे, कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. असं ते विष्णुपद, असा विठ्ठल, असा श्रीकृष्ण. आणि मला वाटतं आपण दोघांचा मिळून जो जप आहे किंवा जो गजर आहे तो आपण आता घेऊ की विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, 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 विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.
जय हरी विठ्ठल 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाळ कृष्ण महाराज की जय श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय 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 श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय